क्लाउड म्हणजे सर्वसाधारणपणे आपल्या ॲप असो किंवा वेब ॲप्स असो किंवा वेबसाईट्स असो ह्यांचा इंटरनेटवरती स्टोअर करण्यासाठी आपण ज्यांच्याकडनं एक स्पेस घेतो ते लोकांना क्लाउड्स म्हणतात. तर आता ह्याच्यामध्ये गिटहब म्हणून एक क्लाउड आहे, ह्याचं आपण थोडक्यात पाहू. गिटहबविषयी माहिती आहे. गिटहबची वैशिष्ट्ये म्हणजे काय? गिटहब म्हणजे काय? गिटमध्ये केलेले प्रोजेक्ट्स ऑनलाईन साठवण्यासाठी जागा, वेबसाईट जिथे तुम्ही तुमचा कोड सेव्ह, मॅनेज आणि कोलॅबरेट करू शकता. आता गिटहबची वैशिष्ट्ये काय आहेत की ही रेपॉझिटरी म्हणजे तुमचा प्रोजेक्ट जिथं ठेवला जातो ती जागा, नंतर आवृत्ती नियंत्रण म्हणजे कोडमध्ये झालेले बदल जतन करायचा आणि जुनी आवृत्ती परत मिळवायची. तसंच कोलॅबरेशन म्हणजे सहकार्य, अनेक लोक एकाच प्रोजेक्टवरती एकत्र येऊन काम करू शकतात. ब्रँचेसमध्ये वेगवेगळ्या फीचर्सवर स्वतंत्रपणे नियंत्रण करता येते. नंतर पुल रिक्वेस्ट्स किंवा बदल मर्ज करण्यापूर्वी त्यावर चर्चा किंवा रिव्ह्यू करू शकतो आपण. इश्यू डिस्कशन, बग्स, सॉफ्टवेअर टेस्टिंग वगैरे कामं करण्यासाठी, ॲक्शन घेण्यासाठी हे एक चांगलं आहे. आता गिटहब का वापरलं जातं तर कोड सुरक्षितपणे ऑनलाईन ठेवण्यासाठी, टीमसोबत काम करण्यासाठी, ओपन सोर्स प्रोजेक्ट शेअर करण्यासाठी, प्रोजेक्ट पोर्टफोलिओ दाखवण्यासाठी, नोकरदारांसाठी खूप. उदाहरणार्थ एखादी अँड्रॉइड ॲप बनवली तर ती गिटहबवर अपलोड करू शकतो. तुमचे मित्र, टीम यात बदल करू शकतात आणि गिटहब त्या बदलाचा इतिहाससुद्धा जतन करू शकतो. पण आता तुम्हाला आपल्याला फायदा व्हायचा आहे की आता क्लाउडचे प्रकार आहेत. हे जे काय आपण डाटा साठवून ठेवत असतो क्लाउडवरती, ह्याच्यामध्ये पब्लिक क्लाउड, प्रायव्हेट क्लाउड आणि हायब्रिड क्लाउड 3 प्रकार असतात. पब्लिक क्लाउडमध्ये सर्वसामान्य लोकांसाठी उपलब्ध असतात. उदाहरणार्थ तुमच्या मोबाईलमध्ये गुगल ड्राईव्ह, ड्रॉपबॉक्स, आयक्लाउड हे आहेत. सोपं असतं म्हणजे फायदा कसं आहे की वापरायला सोपं असतं, स्वस्तात आणि कुठूनही ॲक्सेस करू शकतो. ह्याच्यामध्ये थोडी सुरक्षितता कमी असते. पण प्रायव्हेट क्लाउडमध्ये सुरक्षितता जास्त असते पण थोडा खर्च येतो. हायब्रिडमध्ये पब्लिक आणि प्रायव्हेट दोन्हीचं मिक्स केलेलं असतं, त्यामुळे त्याचं थोडासा सुरक्षित बी असतं आणि थोडा खर्च बी कमी असतो. आता क्लाउडचं फायदा काय होतात तर गुगल ड्राईव्ह, गुगल क्लाउड मोफत आणि पेड दोन्ही सुविधा उपलब्ध करतात. ड्रॉपबॉक्स फाईल शेअरिंग व स्टोरेजसाठी. ॲपल आयक्लाउड आयफोन किंवा आयपॅडचा वापर करण्यासाठी ॲपलनी प्रोव्हाइड केलेलं हे क्लाउड आहे फ्रीमधलं. मायक्रोसॉफ्ट वन ड्राईव्ह, विंडोज युजरसाठी मायक्रोसॉफ्ट वन ड्राईव्ह हे क्लाउड त्यांनी दिलेलं आहे. ॲमेझॉन AWS, नंतर फायरबेस गुगल अँड्रॉइड iOS ॲप्ससाठी खास क्लाउड सर्व्हिस पुरवतो फायरबेस. त्यामुळे आपण फायरबेसची माहिती पाहू. आता फायरबेस म्हणजे काय तर फायरबेस हे एक काय गुगलने दिलेले एक बॅकएंड ॲज अ सर्व्हिस म्हणजे BaaS बॅकएंडच वापरतो ना, कारण फ्रंट एंडला आपण ॲप रन करीत असतो आणि ॲपचा डाटा हा बॅकहँडला साठवून ठेवला जातो ह्या फायरबेसमध्ये. मग फायरबेस कुठलं झालं हे तर हे एक बॅकहँड ॲज अ सर्व्हिस प्रोव्हायडेड क्लाउड झालं. तर ह्यामध्ये फायरबेस क्लाउडची सुविधा आहे की जी ॲप डेव्हलपर्सना आपल्या ॲप्स इंटरनेटवर चालवण्यासाठी, डेटा साठवण्यासाठी, सुरक्षित ठेवण्यासाठी आणि नोटिफिकेशन पाठवण्यासाठी मदत करतं. फायरबेसची वैशिष्ट्ये काय आहेत तर फायरबेसचं हे क्लाउड स्टोरेज करतं. म्हणजे ह्यामध्ये फोटो, स्टुडिओ, ऑडिओ, डॉक्युमेंट्ससारख्या फाईल्स सुरक्षितपणे आपण साठवू शकतो. तर डाटा गुगल स्टोअरवर हा डाटा काय केला जातो सुरक्षितपणे साठवून ठेवला जातो. ह्या एक प्रकारचा NoSQL डाटाबेस आहे. रिअल टाईम म्हणजे क्षणात कुठून बी तुम्ही काय करू शकता, अपडेट्स माहिती वगैरे मिळवू शकता. क्लाउड ॲप, लाईव्ह ट्रॅकिंग ॲप. फायरबेस रिअल टाईम डाटाबेस JSON फॉर्मॅटमध्ये डाटा साठवतो. रिअल टाईम ॲप्लिकेशनसाठी जलद उपलब्ध होतो. फायरबेस क्लाउड मेसेजिंग म्हणजे पुश नोटिफिकेशन एखाद्याला पाठवले जातात. यूट्यूब, व्हॉट्सअपसारख्या ॲप्सचे नोटिफिकेशन फायरबेसद्वारे पाठवले जातात. आता फायरबेसचे ऑथेंटिकेशन कसं असतं, यूजर लॉग इन, साईनअप, गुगल, फेसबुक, फोन नंबर, ईमेल सहजपणे करता येतो. आता फायरबेस होस्टिंग कसं होतं, वेब ॲप किंवा स्टॅटिक वेबसाईट होस्ट करण्यासाठी चांगली पद्धत आहे. त्याच्यानंतर गुगलचे सुरक्षित आणि जलद क्लाउड आहे. फ्री प्लॅनसुद्धा स्पार्क प्लॅनसुद्धा उपलब्ध आहे. ॲपसाठी खास अँड्रॉइड iOS वेब ॲपसाठी चांगलं फायद्याचं आहे. रिअल टाईम डाटाबेस आणि नोटिफिकेशन मिळतात. सेटअप करायला सोपं आहे. काही ओळीच्याच कोडने सुरू करता येतात. आता कधी करायचा, चॅट ॲप्लिकेशन, गेमिंग ॲप्स झालं, सोशल मीडिया ॲप्स झालं, ऑडिओ बुक्सच्या व्हिडिओ स्ट्रीमिंगचे ॲप्स झालं, नोटिफिकेशन देणारे ॲप्स झालं. तर फायरबेस क्लाउड म्हणजे गुगलने दिलेला असा एक साधा प्लॅटफॉर्म आहे जो ॲप डेव्हलपर्सना डाटा स्टोरेज, नोटिफिकेशन, ऑथेंटिकेशन,
होस्टिंगसारख्या सर्व गोष्टी एकाच ठिकाणी प्रोव्हाइड करून देतो. त्यामुळं फायर बेस महत्त्वाचं आहे हे लक्षात ठेवणं किंवा त्याची माहिती असणं महत्त्वाचं.